श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर हा संदेश चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. कारण या तुझ्यासाठी जे काही कल्याणकारी आशीर्वाद मी देत आहे ते तुझे ऊर्जा वाढवतील. तुझ्यातून नकारात्मक विचार, नकारात्मक ऊर्जा नाहीसे करते आणि तुझ्यासाठी आनंदी, उत्साही वातावरण निर्माण करणारा हा संदेश तू जिथे ऐकशील तिथली ऊर्जा तुला पवित्र आणि खूप काही शुभ जाणवेल. बाळा, आता सध्या मी तुझ्या वास्तूत आहे. तू जेव्हा माझे स्मरण केले म्हणून मी आज या संदेशाच्या माध्यमातून तुझ्या पुढे उपस्थित आहे. बाळा, या रात्रीतून तुझ्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश तर एक बहाणा आहे तुझ्यापर्यंत येण्याचा, तुला ते इच्छित आशीर्वाद देण्याचा. स्वामी म्हणतात, बाळा, काळजी विरहित माझा आशीर्वाद तुला करेन, कारण मी तुझ्यासाठी आशीर्वाद आणि चमत्कार घेऊन आलो आहे. जो कोणी हा संदेश पवित्र मनाने आणि शुद्ध अंतःकरणाने ऐकेल त्याला माझे आशीर्वाद निरंतर प्राप्त होत राहते. कारण तुम्ही जेव्हा देवाकडे येऊ इच्छिता, मी जेव्हा भगवंताचे नामस्मरण करू इच्छिता, तेव्हा देवही तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त करून देतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या अडचणी मानतोस, दुःख मानतोस, ते तुला काहीतरी शिकवण देत आहेत. तुला माहीत आहे मागील काळात तुला एकटे का ठेवण्यात आले, तुला कोणाचीही मदत प्राप्त नव्हती. तो एक फार कठीण काळ गेला आहे. मला माहीत आहे, कारण हे सर्व घडण्याच्या मागे काहीतरी कारण आहे. ते जर तुला जाणवायचे आहे तर हा संदेश तुला शेवटच्या क्षणापर्यंत ऐकायचा आहे. मग तू सज्ज आहेस ना बाळा? शेवटपर्यंत ऐक, तुला त्याचे कारण कळेल. तुम्ही जेव्हा एकटे होता, खूप काही एकटेपणाने तुम्हाला वेढले होते, त्या काळात तुम्हाला कोणाचीही मदत प्राप्त नव्हती. कोणीही तुम्हाला मदत मागूनही मदत करत नव्हते. तुम्ही खूप काही कंटाळलेला होता. तुम्ही खूप काही राग, द्वेष यांनी व्यक्त झाला होता, कारण तुम्ही त्या कमतरता, खूप काही असे गर्व होऊ पाहत होता. कारण तुम्हाला पुढे जाण्याची इच्छा तीव्र व्यक्त होत होती, पण तुम्हाला त्या ठिकाणी कोणी सहाय्य करत नव्हते. तुम्ही जिथे जिथे मदत मागायचा तिथून तुम्हाला कित्येकदा नाही स्पष्टपणे सांगण्यात आले होते. तुम्ही त्या क्षणाला व्याकुळ व्हायचा, पण तुम्ही परत त्या ठिकाणी जात नव्हता, कारण तुम्हाला हे माहीत होते की ज्या ठिकाणी आपण मदत मागू इच्छितो त्या ठिकाणाहून परतही नाहीच म्हटले. त्यामुळे तुम्ही कित्येकदा एकटे राहून आपले कर्म केले आहेत. बाळा, तो काळ कठीण होता, मला माहीत आहे, पण त्या कठीण काळात तुम्ही तुमच्या आशा सोडल्या नाहीत. तुम्ही तुमच्या देवावर विश्वास कमी केला नाही. यामुळे तुम्ही सक्षमतेने आज जे काही बनला आहात त्याचे श्रेय तुम्ही स्वतः आहात. बाळा, तुम्ही जे काही पूर्णत्वास आज प्राप्त केले आहे, जे काही यश तुम्ही खूप काही संघर्षानंतर प्राप्त केले आहे, तुमचे आणि तुमचेच आहे. कारण देवाने तुम्हाला त्या काळात एकटे पाडले होते, कारण तुम्ही सक्षमतेने तुमच्या पायावर आपल्या पूर्णत्वास प्राप्त करावे. तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला कोणीही मदत केले नाही, कारण तुम्हाला ते दिव्य प्राप्त करायचे होते. म्हणून देवाने तुम्हाला त्या काळात एकटे सोडले होते. तुम्हाला मागूनही प्राप्ती नव्हती. तो संघर्ष तुम्ही एकट्यात केला आहे. हे सर्व काही देव पाहत असतानाही तुमच्या मनात कित्येकदा आहे की देवही मला मदत करत नाही, पण मी सतत तुला ते परिश्रम करताना पाहिले आहे. तुला माझी मदत निरंतर होते, कारण तू जेव्हा जेव्हा एकटा होतास तेव्हा मी तुझ्या सोबत होतो. तुझा आत्मविश्वास आणि तुला प्राप्त होणारे बळ हे मीच देत होतो. तुला ती शक्ती पुढे जाण्याची मी देत होतो. तुला माहीत आहे तुझा देव ब्रह्मांड नायक आहे. हे सर्व ब्रह्मांडाचे रक्षण मी करत आहे. बाळा, माझ्यासाठी काहीही अशक्य नाही. मग तुझ्यासाठी ते घडवणे, तुला ते मदत करणे माझ्यासाठी काय शक्य नव्हते. परंतु तुला मला या ठिकाणी पाहायचे होते. तुला त्या ऊर्जेत मला बघायचे होते. माझ्या बाळा, सक्षमतेने उभा आहेस असे मला पाहायचे होते. म्हणून
आज तू जे संघर्ष करून पुढे आला आहेस तुला माहीत आहे देव म्हणत असताना त्या धनाचे धाव सहन करावे लागतात. त्याचप्रमाणे बाळा, जसे सोने तापून तयार केले जाते मग त्याचा एखादा दागिना घडवण्यात जातो, त्याचप्रमाणे तुम्ही सोबत देवानेही तेच थोडे कडक कर्तव्य केले आहे. पण घाबरू नकोस, तुला जे काही प्राप्त व्हायचे आहे त्या काळात तू आहेस बाळा. तुझे परिश्रम कुठेही व्यर्थ गेलेले नाही. मागील काळात तुझी परीक्षा सुरू होती त्यात तो उत्तीर्ण ठरला आहे आणि तेही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. कधीही व्यर्थ जाणार नाही. तू एकटे ते सर्व काही प्राप्त केले आहे. ज्या ठिकाणी तुला मदत मिळाली नाही आता तशा ठिकाणी तुला अत्यंत काळातही होतात, पण ती तुझी परीक्षा होती. आता तू एक हिऱ्यासारखा चमकायलाही तयार आहे, कारण देवाने तुझ्यावर ती प्रक्रिया केले आहे आणि खूप काही संघर्षातील वेळोवेळी मार्गही दाखवले आहे. त्या मार्गावर चालूनच तू ते सर्व काही प्राप्त केले. पण तू तुझा आत्मविश्वास गमावला नाही आणि देवाच्या विश्वासालाही कमी होऊ दिला नाही. तू त्या काळातही माझे स्मरण करत होता हे मी जाणतो बाळा. आज देखील तू हा संदेश पवित्र मनाने, एकाग्र मनाने ऐकत आहेस. मला माहीत आहे तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करणारा संदेश तुझ्या जवळच्या क्षणाला येईल. त्या काही काळातच तुझी एक मोठी इच्छा पूर्ण होईल. मागील काळात तुम्हाला जे काही प्राप्त नव्हते ते पुढे येणाऱ्या 3 महिन्यात तुझ्याकडे असेल. बाळा, तुम्ही जे काही भौतिक सुख मागू इच्छिता ते तर तुम्हाला प्राप्त आहे आणि अधिक प्राप्त होईल. तुमचा विजय निश्चित केला जात आहे. देवाने तुमचे परिश्रम बघितले आहे तेव्हा तुमच्या दिशेने ते आशीर्वाद येत आहे. काही आनंदाच्या बातम्या तुमच्यापर्यंत येण्यासाठी उत्सुक आहे. पुढील या 3 महिन्यात तुम्ही त्या आनंदाच्या बातम्या अधिक ऐकणार आहात, कारण देवाने तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच निवड ठेवले आहे. स्वामी म्हणतात बाळा, आता चिंता सोडून दे, कारण तुझे सुंदर दिवस आनंदाचे दिवस होत आहेत. कारण मागील काळातला सर्व काही संघर्ष समाप्त होत आहे. तुझ्यासाठी एक नवीन सुरुवात होत आहे जी तुझे जीवन स्तर उंचावणार आणि अगदी तुला प्रसन्न करणार आहे. तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात. तेव्हा आता चिंता न करता ज्या गोष्टी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात ते सर्व काही एकत्रित करून तुम्हाला भेट म्हणून देण्यात येत आहे. भेट म्हणजे देवाचा आशीर्वाद तुमच्यासाठी. तो चमत्कार घडेल कारण तुम्ही त्याची वाट पाहत आहात. देव तुमच्यासाठी असे द्वार उघडू इच्छितात जिथून तुमच्यासाठी ते आनंद एकामागून एक येत आहे. देव म्हणतात बाळा, विश्वासाने पुढे चालत राहा, कारण हा प्रवास तू एकट्याने सुरू केलेला आहे तर विजय तुझाच होणार आहे. कारण तू एकटा चालून ते प्रयत्न करून कुणाचीही साथ न मिळवता आपले प्रयत्न सतत आरंभ करतो त्याला तो विजय निश्चित होतो. बाळा, माझे आशीर्वाद निरंतर तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे कल्याण करण्यासाठी आहे. जो कोणी पवित्र मनाने हा दैवी संदेश आणि स्वामीचा चमत्कार म्हणून हा संदेश ऐकत आहे त्याच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य, आनंदाची प्राप्ती होईल. त्याच्या जीवनातील ते संघर्ष स्वामी या रात्रीतून संपवून टाकतील आणि त्यांच्यासाठी एक मोठा आनंद येईल. खूप काही दिवसांनी असा योग आला आहे. जो कोणी बाळ प्रेमासहित, श्रद्धेसहित हा संदेश संपूर्ण शेवटच्या क्षणापर्यंत ऐकेल त्याच्या घरी स्वामी देव ती भरभराट देवोत, ते सुख वैभव त्याला प्रदान करोत, त्याच्या इच्छा पूर्ण करून त्याच्या जीवनात आनंदी आनंद करोत. तुम्ही जर सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्ही मागितलेले तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त हो. तुम्हीही मागील काळात तुमच्या आयुष्यात जीवनात असेच काही अनुभव केले असतील आणि देवाची साथ प्राप्त करून तुम्ही आयुष्यात खूप काही प्राप्त केले असेल. तुम्ही जर या संदेशाची सहमत असाल तर होय स्वामी, मी ते स्वीकार केले आहे. मला स्वामीचे आशीर्वाद प्राप्त आहे. मी प्रगतीच्या मार्गावर आहे अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव लवकरच तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. ज्यांनी कोणी या संदेशाला शेवटपर्यंत ऐकले आहे त्यांना ते सर्व काही चमत्कार स्वामी देवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. उद्याचा दिवस तुम्हाला शुभ आनंदी जावो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल
धन्यवाद.